नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. राष्ट्रपती द्रौपदी यांना सत्ता स्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर आज राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथीची विधी पार पाडणार आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचे सूत्राने सांगितले आहे. तर मोदीसह केंद्रीय मंत्र्यांचेही शपथविधी होणार आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी खासदारांना फोन करण्यात आले. केंद्रात मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिल्लीत शपथविधीसाठी बोलावले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश असून या 3 नवे चेहऱ्याला संधी दिली आहे. तर महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि रामदास आठवले यांची पुन्हा केंद्रात मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तर रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदाच लोकसभेत जात असून त्यांची ही थेट मंत्रिपद वर्णी लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील 2 राज्यमंत्र्यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असेही सूत्रांना सांगितले आहे. तर नारायण राणे आणि भगवान खराटे यांना मंत्रिमंडळ स्थान दिले जाणार नाही. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नाही असल्याचे सांगितले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.